नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी अशी वेळ येते की जेव्हा प्रयत्न करतो आहे, घाम गाळतो आहे, मनापासून धडपडतो आहे, पण तरीही अपयश पुन्हा पुन्हा समोर येते. प्रत्येक प्रयत्नानंतरही यशाचे दार बंद असल्यासारखे वाटते. अशा वेळेला मन निराश होऊ लागते, आत्मविश्वास डगमगतो आणि काही क्षण असे येतात की वाटते की कदाचित माझ्यासाठी यश लिहिलेलेच नाही. मनामध्ये नकारात्मक विचारांची गर्दी होते आणि जगाच्या नजरेमध्ये स्वतःची किंमत कमी वाटू लागते. आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो. काही लोक तर असेही म्हणतात की शक्यतो आपल्याला यश लाभणार नाही, इतके कर्म आपले खराब असेल. पण जीवनामध्ये प्रसंग कोणताही असो, नेहमी लक्षात ठेवावे की नको डगमगू, स्वामी देतील साथ. म्हणजेच अशा अपयशाच्या वेळेला सुद्धा महाराजांची कृपा आणि त्यांचा आश्वासक हात नेहमीच आपल्याला सावरण्यासाठी असतो. महाराज आपल्या प्रत्येक भावनांचे साक्षीदार आहेत. आपली चुकलेली पावले, आपली गडबड, आपले अश्रू आणि मनातील गुपित इच्छा सगळे काही स्वामींना माहिती असते. ते आपली धडपड ओळखतात आणि आपल्याला योग्य वेळेस योग्य दिशा दाखवतात. योग्य वेळ आल्यानंतर अपयशाच्या अंधारामधून यशाच्या प्रकाशाकडे मार्गदर्शन करतात. त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की सतत अपयश येत असेल तर यशासाठी स्वामींकडे प्रार्थना कशी करावी आणि यश मिळेपर्यंत आपले मनोबल कसे टिकवावे, अपयशाच्या काळातही स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हे बघूया की सतत अपयश येत असल्यास यशासाठी स्वामींकडे प्रार्थना कशी करावी. जीवनाच्या या अवघड वळणावर महाराज आपल्या पाठीशी आहेत हे जाणून आपण पुन्हा एकदा उभे राहू शकतो. अपयशाच्या काळातही जेव्हा आपण स्वामींची प्रार्थना करतो तेव्हा अडचणींचे रूपांतर संधीमध्ये होते. महाराजांची कृपा हेच आपले अंतिम आश्रयस्थान आहे. महाराज हे कृपा करण्यास नेहमीच तत्पर असतात. पण प्रार्थना करताना फक्त मला यश हवे आहे असे मागणे पुरेसे नसते. कारण महाराज आपल्याला केवळ यशच देत नाही तर त्या यशाला टिकवण्यासाठी आवश्यक ते गुण देखील देतात. स्वामींकडे प्रार्थना करताना म्हणावे की स्वामी, माझ्या प्रयत्नांना दिशा द्या, मला संयम आणि सातत्य द्या, मला अपयशातून शिकण्याची बुद्धी द्या, माझ्या मनामध्ये निराशेचा अंधार येऊ देऊ नका. स्वामींना अशक्य असे काहीच नाही, पण त्यासाठी आपली ही आंतरिक तयारी पाहिजे. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा फक्त यशाची मागणी न करता त्याला पात्र होण्यासाठी आवश्यक धैर्य, चिकाटी, संयम यांसारखे गुणसुद्धा मागितले पाहिजेत. स्वामींना आपली श्रद्धा तर हवीच असते, पण त्याबरोबरच यशासाठी आपली न थांबणारी प्रामाणिक प्रयत्नांची तयारीही हवी असते. स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतातच, पण ते आपल्या संयमाची, सातत्याची आणि श्रद्धेची परीक्षा घेतात. आपण जर प्रयत्न करत राहिलो तर स्वामी आपल्यासाठी संधी निर्माण करतात. त्यामुळे आपण काय केले पाहिजे की त्यामुळे आपल्याला यश मिळेल? तर आपल्या क्षेत्रातील कौशल्य वाढवा, नवनवीन गोष्टी शिका, आपली क्षमता वाढवा, अपयश पचवायला शिका. अपयश म्हणजे पराभव नाही तर तो शिकण्याचा टप्पा आहे. काम करत असताना स्वामींच्या नावाचा जप करत राहा, कारण महाराजांच्या नावामध्ये अपार ऊर्जा आहे. छोटी छोटी कामगिरी साध्य करा, त्यातून आत्मविश्वास वाढतो. जेव्हा वाटते की सगळे संपले आहे तेव्हा पुन्हा उठून एक पाऊल पुढे टाका. स्वामींचे बळ आपल्या पाठीशी असतेच. स्वामी संधी निर्माण करतात, पण त्याचा उपयोग करून घेणे आपल्याच हातात आहे. त्यामुळे आपले प्रयत्न थांबवू नका. आपण प्रामाणिक राहिलो तर यश आपल्याला लवकरच मिळेल. सर्वात कठीण भाग म्हणजे अपयश आले तर मन शांत ठेवणे आणि स्वामींवर विश्वास टिकवणे. अपयश आल्यास नकारात्मक विचारांना मनामध्ये जागा देऊ नका. ज्या क्षणी नकारात्मक विचार येतील त्या क्षणी महाराज माझ्या पाठीशी आहेत हे स्वतःला सांगा. रोज सकारात्मक विचार करा. स्वामी माझ्या सोबत आहेत, माझे प्रयत्न वाया जाणार नाही असे विचार मनामध्ये ठेवा. सतत स्वामींचे नामस्मरण करत राहा, त्यांचा जप करत राहा. नामस्मरण हे मनाला स्थिर ठेवते. नामस्मरणामुळे आपले मनोबल वाढते. महाराजांच्या कथा ऐका, त्यांच्या भक्तांचे अनुभव वाचा, ऐका, त्यातून मनाला बळ मिळते. महाराजांचा फोटो समोर ठेवा. काम करताना किंवा विश्रांती घेताना त्यांचे दर्शन घ्या. त्यांचे तेजस्वी रूपच मनाला शांत करते. जशी जमेल तशी सेवा करा. जरी मोठी सेवा शक्य नसली तरी लहान लहान सेवा करा. स्वामींची वेळ ही नेहमी योग्यच असते, त्यामुळे स्वामी योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतात हे मनाशी पक्के ठेवा. आपल्याला जीवनामध्ये जे काही यश मिळाले त्या आठवणी मनामध्ये आणा. आधीही कठीण प्रसंग आले पण स्वामींनी तेव्हाही मार्ग दाखवला असा विचार करा. नेहमी सकारात्मक संगत ठेवा. एखादा स्वामी भक्त किंवा स्वतः स्वामीच आपल्या संगतीमध्ये राहिले की आपल्या मनाला मोठा आधार मिळतो. आपल्या मनाचे बळ म्हणजे यशाचा पहिला टप्पा आहे. मन जर दृढ असेल, घट्ट असेल तर कोणतीही अडचण मोडता येते. यश मिळेपर्यंत संयम कसा ठेवावा? कधीकधी आपल्या मेहनतीनंतर लगेचच यश मिळत नाही, तेव्हा संयम ठेवणे सर्वात कठीण असते. वेळ लागला तरी स्वामी योग्य वेळी फळ देतील हा विश्वास ठेवावा. इतरांच्या यशामुळे अस्वस्थ न होता आपल्या वाटेने चालत राहावे. सर्व काही माझ्या भल्यासाठीच होते आहे असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. दररोज छोटे यश गाठणे हे सुद्धा मोठ्या यशाची पायरी ठरते. अशा पद्धतीने संयम ठेवणे म्हणजे आपल्या श्रद्धेची खरी परीक्षा आहे.
अशा कठीण प्रसंगी स्वामींवरचा विश्वास दृढ कसा करावा? आपले प्रयत्न जरी अपूर्ण असले तरी स्वामींची कृपा अपूर्ण नाही हे लक्षात घ्यावे. अपयश हे कालांतराने संपते, हेही दिवस जातील हे स्वतःला सांगत राहावे. पण प्रयत्न आणि श्रद्धा मात्र टिकवून ठेवावी. माझ्या प्रयत्नांचे फळ नक्की मिळेल असा ठाम निश्चय बाळगावा. विश्वास टिकवणे म्हणजे संकटातही स्वामींचा हात धरून ठेवणे आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा स्वामी आपले आयुष्य बदलण्यासाठी सज्ज असतात. अपयश म्हणजे अंत नाही तर नवीन सुरुवात आहे हे लक्षात घ्यावे. सतत येणाऱ्या अपयशामुळे आपले मन खचू शकते, पण नेहमी आपल्याला स्वामींचा आधार आहे याची जाणीव ठेवावी. आपण स्वामींकडे बोलू किंवा न बोलू, स्वामींना आपल्या अपेक्षा आणि संघर्ष याची पूर्ण माहिती असते. स्वामी आपल्या मनातील इच्छा आणि प्रयत्न बघून आपल्याला योग्य त्या सेवा करायला लावतात, जी आपल्या कर्मफळांची गती वाढवते. स्वामी आपल्या भक्तांचे कर्म, स्वभाव आणि गरजा याप्रमाणे योग्य वेळी योग्य त्या सेवा करून घेतात. स्वामी आपल्या कर्मांचा भार हलका करायला मदत करतात. सेवा केल्याने आपले मन शांत होते, आपले आत्मबळ वाढते आणि यश मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. सेवा करताना आपण तर बदलतोच, पण आपण जेव्हा बदलतो तेव्हा आपले भाग्यही बदलते. अशा प्रकारे यश मिळवण्यासाठी योग्य ती सेवा स्वामी आपल्याकडून करून घेतात. म्हणजेच ते आपली पात्रता वाढवतात आणि योग्य वेळ येईपर्यंत आपल्याला तयार करत असतात आणि अखेरीस आपल्या प्रयत्नांना आपल्या सेवेच्या बळावर यश देतात. यश मिळवण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करताना म्हणावे की स्वामी, मी माझ्या प्रयत्नामध्ये कुठे कमी पडतो आहे हे मला कळू द्या. मला चांगली बुद्धी द्या, जेणेकरून योग्य मार्ग मिळेल. मी अहंकार, आळस किंवा अज्ञानामुळे थांबत असेन तर मला जागरूक करा. मला अशी सेवा द्या की ज्याने माझ्या कर्मांची शुद्धी होईल आणि मला यश प्राप्ती होईल. तुमचे मार्गदर्शन आणि प्रेरणा सतत माझ्यासोबत राहो. मी जिथे थांबलेलो आहे, अडकून पडलेलो आहे, तिथून तुम्ही मला पुढे न्यावे. अशी प्रार्थना केल्यामुळे स्वामींच्या कृपेने आपल्याला चांगली बुद्धी मिळते, आपले निर्णय योग्य होतात. जेव्हा आपण चांगली बुद्धी मागतो तेव्हा स्वामी आपल्याला योग्य विचारांची दिशा देतात. आपले चुकीचे निर्णय टळतात आणि यशासाठी जे योग्य निर्णय असतात ते घ्यायला आपण समर्थ होतो. आपले संयम आणि सातत्य टिकून राहते. आपले मन विचलित होत नाही. यश मिळवताना अनेक अडथळे येतात, पण स्वामींच्या कृपेने मनाला स्थैर्य मिळते. आपण विचलित न होता सातत्याने प्रयत्न करत राहतो, कारण कोणत्याही कामामध्ये सातत्य ठेवल्याने यश मिळवणे सोपे जाते. स्वामी आपल्या मार्गातील संधी आपल्या समोर आणतात. संधी ओळखण्याची आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी आपल्याला प्राप्त होते. आपण यश मिळवण्यासाठी जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपल्याला जाणवत नसले तरी स्वामी आपला मार्ग मोकळा करत असतात. अडथळे दूर होत असतात. आपल्याला योग्य लोक भेटतात, योग्य मार्ग सापडतो. स्वामींच्या कृपेने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपले प्रयत्न उत्कृष्ट होतात. त्यामुळे आपल्या कामाची गुणवत्ता वाढते आणि आपण यशाच्या अधिक जवळ पोहोचतो. स्वामी आपल्या कर्मांना दिशा देतात, संधी निर्माण करतात, आपली मानसिक तयारी घडवतात, आपल्याला चांगली बुद्धी देतात. हे सगळे एकत्र आले की आपल्यासाठी यशाचे दरवाजे उघडले जातात. त्यामुळे लक्षात ठेवा की सतत अपयश आले तरी त्या अपयशातून शिकून पुढे जाण्याची ताकद स्वामी आपल्याला देतात. त्यामुळे सतत अपयश येत असेल, संकटे येत असेल तरीही थांबू नका. निराश होऊन मी काही करू शकत नाही असे म्हणू नका. कारण महाराजांसारखे ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहेत याची जाणीव ठेवा. त्यामुळे कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. प्रत्येक अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवून श्रद्धा, संयम, सातत्य आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सतत अपयश येत असल्यास यशासाठी स्वामींकडे प्रार्थना कशी करावी, आपण काय करावे, आपले मनोबल अशा वेळेला कसे टिकवून ठेवावे याची माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.